माई तू दान दिलंस, माझं काम झालं. सुखी राहा. शक्ती, तू आज पूर्णपणे माझ्या ताब्यात आली आहेस. आता तुला मरणाच्या चक्रव्यूहातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. ती अधिशक्ती जरी तुला वाचवायला आली तरी तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. अटक मटक सटक. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शक्ती, काय झालं? अगं काही नाही ग, ते मी पाणी पित होते तर ग्लास हातातून निसटला माझ्या. ग्लास निसटलं वय? मला झोपेत वाटलं भूकंप आला की काय. नाही. शक्ती, मी आवरते, तू जाऊन झोप. नाही नाही नको, तू असू दे, मी आवरते सगळं, तू जा झोप. शिवा, यावेळी? हा शिवा बोल. झोपली होतीस का? झोप मोडणे नाही केली मी. झोपतच होते आता, तेवढ्यात तुझा फोन आला. बोल ना, काय झालं? काय नाही, सहज कॉल केला जरा तब्येतीची चौकशी करायला. बरी आहेस ना? हो. मस्त. बरं ऐक, उद्या काही होऊ देत, दुनिया इकडची तिकडे होऊ देत, पण उद्या शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याचा अभिषेक करायचा म्हणजे करायचाच. शक्ती, ही एकच आशा आता. एकदा का अभिषेक केला ना की सगळे दरवाजे उघडतील, सगळे कोळी उलगडतील. तुझ्या आईचा आणि आदितीचा पण शोध लागेल. मी उद्या सकाळी येईन तुला न्यायला. तू रेडी राहा, उशीर करू नकोस. ठीक आहे, आता ठेवू फोन. बर. शक्ती, आय लव्ह. अम्मा शक्ती, मी म्हणत होती ना, ती ही साडी ही नेसून तू मंदिरात जा. अम्मा साडी? सकाळी उठल्यावर तूच मला म्हणाली होतीस ना की तू साडी नेसून जाणार आहेस म्हणून. हो, पण ही साडी पांढऱ्या रंगाची का?
काय झालं? अयो, अभिषेकासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले ना की चांगलं असतं बघ. ठीक आहे, दे ती साडी. अम्मा, अम्मा हे बघ, या साडीला डाग लागलाय. काय? अगं हो, बघ ना. आणि अशी डाग लागलेली साडी नेसून मी देवळात जाऊ? नाही हा, अजिबात नाही. अयो, हा डाग कसा काय लागला साडीला? नाही, काल मी स्वतः धुतली आणि सुकवून नंतर इस्त्रीवाल्याकडे दिली बघ. तिथूनच घेऊन आले. तेव्हा तर डाग नव्हता, मग आता कसं काय डाग लागला? अगं अम्मा, जाऊ दे ना, एवढा कसला विचार करतेस? कपाटात लागला असेल त्याला डाग. एक काम कर, तू घेऊन जा ही साडी. मी दुसरी साडी नेसून जाईन देवळात. बरं, ठीक आहे. पण ते डाग कसा काय लागला? इस्त्रीवाल्याकडनं आणलं तेव्हा डाग तर नव्हता, मग आता कसं काय? ही साडी नेसणार आहे. मी इस्त्रीवाल्याकडनं आणलं तेव्हा ती साडीला डाग नव्हता, मग आता कसं काय डाग लागला म्हणते मी. अम्मा, गुड मॉर्निंग. आलास? ये. हा काय झालं अम्मा? ठीक आहे ना सगळं? हा, सगळं ठीक असतं बघ. साडीला डाग कसला लागलाय? अयो, काय माहित नाही बघ कसे पडले ते डाग. आता धुवायला लागणार. बरं अम्मा, शक्ती उठली का? कशी आहे ती? ठीक आहे ना? बरं, झोप वगैरे लागली ना तिला? हा हो. व्यवस्थित झोप लागली मला. आता एकदम फ्रेश वाटतंय मला.